कोल्हापूर. रात्री 11 नंतर अनोळखी लोकांना गावात शिरकाव. साखर कारखान्यावरील कर्मचाऱ्यांच्या घरात काहीतरी अघोरी प्रकार सुरू असल्याची कुणकुण. नरबळीच्या आफेने गावातील मुलांना कोणी बाहेर सोडेना. शंकास्पद हालचाली आणि घरातून धूर मंत्राचा आवाज. सरपंचांनी धाडस करून घरात प्रवेश करताच गुप्तधनाच्या लालसेने घरात मोठा खड्डा खोदल्याचा प्रकार समोर आला. मांत्रिकासह साथीदारांना धावपळ उडाली. कोण आहे तू, पकडा रे पकडा, असा शब्द कानावर पडता सरपंचांना तिथून पाय काढता घेत थेट पोलीस ठाणे गाठले आणि राधानगरी तालुक्यातील कौलव इथे मंगळवारी रात्री घडलेल्या या थरारक प्रकाराने पंचकोशी हादरून गेली. कौलवमधील शरद धर्मा मानेंना चौकोनी कुटुंब, तो स्वतः साखर कारखान्याचा हंगामी कर्मचारी असून अल्पभूधारक आहेत. कराडच्या मांत्रिक महेश काशीदने त्याला गुप्तधनाचे आमिष दाखवले होते. पत्नी 2 मुलांसह राहणाऱ्या शरदने त्यासाठी 50,000 रुपये मोजल्याची चर्चा सुरू गेली. 4-5 दिवस शरद माने यांच्या घरातही काहीतरी सुरू असल्याची चर्चा गावभर दबक्या आवाजात सुरू होती. पण चौकशी कोण करणार असा सवाल सर्वांना पडला. शरद माने याने 4 खोल्याचे घर आहे. समोरील सोपा रिकामा होता, तर आतील देवघराशेजारील खोलीत पूजा मांडली होती. देवघरातील काही जण खड्डा खणत होते. दररोज रात्री 11 नंतर 4 ते 5 अनोळखी लोक गावात दाखल व्हायचे आणि पाठी निघून जायचे. हा प्रकार अनेकांना नजरेतही आला होता. मग ग्रामस्थांनी आणि सरपंच रामचंद्र कुमार यांना फोन करून याची माहिती दिली. नरबळीची शक्यता अनेकांनी व्यक्त केली होती. त्यामुळे सरपंचांनी थेट शरद मानेच्या घरात शिरण्याचे धाडस केले आणि घराबाहेर थांबलेले मानेंच्या एका मुलीने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी थेट घरात प्रवेश करताच अघोरी पूजा आणि खड्डा खोदाई सुरू असल्याने पाहिले. त्यानंतर विचारणा केली असता शांती सुरू असल्याची बतावणी माने यांनी केली. पण परिस्थिती लक्षात घेऊन सरपंच बाहेर आले. कोण आहे, पकडा रे त्याला, असं वाक्य कानावर पडल्याचं सरपंचांनी सांगितले. त्यांनी त्याची माहिती पोलीस पाटील तंटामुक्ती सदस्यांना देऊन राधानगरी पोलिसांना बोलून 6 संशयितांना पकडले. गुप्तधनापोटी माने यांनी संशयाच्या घरी येण्याची वेळही रात्री 11 नंतर दिली होती. घरात खोदाई केल्याने लक्षात आल्यानंतर काही विचारणा केली असता घरकुलाची निधी मिळाला असून घरकाम करणार असल्याची खोटी माहिती माने गावकऱ्यांना देऊन दिशाभूल करत होता. मात्र गुप्तधनासाठी त्याने देवघरात हा खड्डा खोदल्याचं दिसून आलं. गेले 4-5 दिवस चर्चा सुरू होती. खड्डे खणणारे रात्री 11 नंतर येत होते. मंगळवारी सायंकाळी ते 7 वाजता आल्याने संशय अधिकच बळावला. अमावस्येच्या अवघ्या 2 दिवसावर आलेल्या वेगवेगळ्या प्रकार आणि अफवा कानावर आल्याने ग्रामस्थ बेचैन होते. मानेच्या घरात हळद कुंकू आणि टाचण्या मारलेल्या लिंबू, नारळ असे साहित्य मिळून आल्याने उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. गावात काही अघोरी प्रकार सुरू असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने घबराटीचे वातावरण सुरू होते. नरबळीच्या चर्चेला ऊत आल्याने आपली मुले घराबाहेर सोडणे गावकऱ्यांनी बंद केले होते. मुलांना शाळेत सोडल्यानंतर ती परत येतील का नाही यांची चिंता ग्रामस्थांना सतत होती. याच कारणाने मुलांना बाहेर सोडणे देखील पालकाच्या चिंतेत भर टाकणारे होते.